प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेकरता 24 जागांचा प्रस्ताव आहे। प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना हा प्रस्ताव आहे। इंडिया आघाडी संदर्भात नाराजी असल्याची माहिती सुद्धा आहे। इंडिया आघाडीची दारं जागा वाटप चर्चेकरता उघडणार नसतील तर ठाकरे गट आणि वंचितनं लोकसभेच्या 24 जागा वाटून घ्याव्यात असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी समोर आणल्याची माहिती आहे। प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना या सगळ्या संदर्भात लेखी कळवण्यात आल्याचं कळतंय। काँग्रेस आणि पवार गटाचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव किंबहुना स्वीकारावा अशी प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे अशी ही माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत हरवायचं असेल तर लोकांचं समर्थन असलेल्या पक्षांनी एकत्र यायला हवं असंही आंबेडकर यांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे। बोलणं चालू आहे त्यांच्याशी, अजून आमचं बोलणं नाही झालं, पण पवार साहेबांशी ते बोलले आणि त्या पद्धतीची एक दिल्लीला मीटिंग करायचा निर्णय झालेला आहे। पवार साहेबांचं माझंही बोलणं झालेलं आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवरची चर्चा दिल्लीमध्ये केली जाईल। सगळे जे लोक BJPचा विरोध करतात त्या सगळ्यांचीच गरज आम्हाला आहे आणि काँग्रेसची भूमिका आहे की देशभरातल्या या सगळ्या लोकांना एकत्रित करून देशामध्ये जी तानाशा प्रवृत्तीचं जे BJPचं सरकार बसलेलं आहे, लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणते, या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। त्यामुळे जे कोणी BJPच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।